पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता ही भेट होईल। आम्ही विकास कामांसाठी मोदींच्या भेटीची खासगी वेळ घेतली आहे, सुळेंचं भाष्य। मोदी शहांच्या दरबारात वारंवार कशासाठी? पवारांचे खासदार आणि मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचा सवाल। सगळे मवियातच, तुम्ही मनातली शंका दूर करा, संजय राऊत यांची स्पष्टोक्ती। तर मोदींच्या भेटीमुळे काहींच्या पोटात दुखत असेल, आशिष शेलार यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकाच विमानातून प्रवास। फडणवीस जयंत पाटलांसोबत राहुल नार्वेकरही विमानात। मुंबई ते कोल्हापूर दरम्यान एकाच विमानातून तिघांचा प्रवास। मुख्यमंत्र्यांच्या विमानात बसण्याची इच्छा सर्वांचीच असते। फडणवीसांचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे। फडणवीस जयंत पाटलांच्या एकत्र विमान प्रवासावर नितेश राणेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। मंठा परतूर मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरेंकडून तक्रार। तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आरोप। आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा। शेवटचा आठवडाही वादळी ठरण्याची शक्यता। डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाणार की विशेष अधिवेशन बोलवलं जाणार याकडे लक्ष। काँग्रेसकडून खासदारांना बुधवारपर्यंत व्हीप जारी। मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बदलल्याने मराठा आरक्षणाची पुन्हा नव्याने सुनावणी होणार। हायकोर्टातील मराठा आरक्षणाची सुनावणी लांबण्याची शक्यता। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा आज 17वा दिवस। विद्यार्थी आज विधानसभेवर मोर्चा काढणार। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा परिसरात बंदोबस्त वाढवलाय। शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का? मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं जाहीर कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना केलं हे विधान।